आपण जरांगे साहेब जेव्हा आले तेव्हा मागच्या आंदोलनात सुद्धा ते आले होते आणि त्यांचं एक वाक्य फार महत्वाचं आहे का मी ओबीसी म्हणून नाही तर एक मराठा म्हणून नाही तर मी इथे शेतकरी म्हणून आलेलो आहो. हा मोठेपणा खरं तर ही फार मोठी गोष्ट आहे. आणि मला आता एका पत्रकारानं फोन केला, आता विचारलंय की तुम्ही आता तुमच्या आंदोलनाला वेगळी दिशा भेटणार का? म्हटलं बिलकुल भेटणार नाही. एखाद्या मोठ्या माणसाचा कार्यक्रम असला तर मग सगळेच विरोधक तिथं जाते का नाही जात, एरवीत जातं, लग्नात जातं, मरणात जातं, मग तिथं अडचणी येत नाही. सर्व पक्षाने आले तर शेतकरी म्हणून सर्वजणांना एकत्र यायला काय पाहिजे, ते मोठे पण पाहिजे. तसं माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्या असताना सुद्धा, कमी अनुभव असताना सुद्धा ते सगळे शेतकरी नेते एकत्र आले का नाही आले, ते त्यांचं मोठेपण आहे. हे श्रेय आमचं नाही तर ते सगळे नेते एकत्र आले म्हणून ते शक्य झाले. म्हणून लक्षात घ्या का हा मोठेपणा स्वीकारासाठी सुद्धा तर या अर्थानं आम्ही पाहतोय कधी कधी कमीपणातून मोठेपण सिद्ध होत असतं आणि ते खरं तर जरांगे पाटील साहेबांनी ते दाखवलं आहे. आमच्या नेत्यांनी पण अजितदादा नवले असेल, राजूजी सुट्टी असेल, वामनराव चटप असतील, तुमचे विजय जावंदे असतील, तुमचे प्रकाशजी पोरे असेल, उत्कर्ता आम्ही बरोबरच आहे. आम्ही या नेत्यांचे कार्यकर्ते म्हणूनच राहिलो आहे. त्याच्यामुळे या मोठ्या नेत्यांसाठी एकदा आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण यांनी जर या मूठ बांधणीमध्ये हे एकत्र आले नसते तर हे शेतकरी नेते एकत्र दिसले नसते. या आंदोलनाचं सगळ्यात मोठं यश आहे. एका आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला तुमची वज्रमूठ दिसेल आणि आत्महत्या करता करता तो थांबलं तरी ते पुण्य आपल्या पत्री येणार आहे. म्हणून आंदोलनात काही गोष्टी नाही भेटल्या तर काही गोष्टी फार मोठ्या उभ्या राहत असतात. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. एकदा ही वज्रमूठ उभी झाली का आता याच्यातून एक चांगलं भविष्य शेतकऱ्याच्या आंदोलनाचं निश्चितच उभं राहील. ह्या सुद्धा त्याच्यातून अपेक्षा आहे. मीडियाने सुद्धा फार चांगला आम्हाला प्रतिसाद दिला. खूप व्यवस्थित त्यांनी भारतभर महाराष्ट्रभर हे आंदोलन पोहोचवलं, लोकांच्या मनापर्यंत नेलं. आता वरचा देव पावला, खालचा देव पावले का नाही पावला हे आपल्याला कळतं. 7 वाजता पाहणार होऊ शकतं. कधी कधी आंदोलनात आपण जिंकतो तर हा कधी कधी हरतही असतो. आपण शरद जोशीचं एक वाक्य फार महत्वाचं, कधी एखादा निर्णय झाला का त्याचे 10 विरोधी तयार होत असतात आणि चांगला निर्णय कधी कधी आपल्याला विरोधक वाटत असतो. असं बऱ्याच आंदोलकाच्या बाबतीत नेहमीच होताना आपण पाहिजे. पण आंदोलन करतोय हे फार महत्वाचं असतं. निर्णय कमी जास्त होतातच कोणाचे आयुष्यात. छत्रपतीच्या काळात एखादा निर्णय चुकतोय, जसं आपण गाडी चालवताना इकडे जाऊ का तिकडे जाऊ, थोडंसा चुकलं का अपघात होता. पण त्याची आपण नेहमी आपण पाहिजे का त्याची खबरदारी आपण घेणं गरजेचं असतं. होऊ शकतो काही एखादा निर्णय सगळ्याच कार्यकर्त्याने पटत असं नाही होत. आता ते त्याच्या दिमागातून आलेला विचार असतं. त्याला असं वाटतं का नाही असं केलं तर हे बरं झालं असतं, तसं केलं असतं बरं झालं असतं. तर याला ते फार महत्व नसते. आपली प्रामाणिकता त्या आंदोलनाबाबत त्या मुद्द्याबाबत असणं गरजेचं आहे. तुम्ही निर्णय चुकला म्हणजे तुमचं आयुष्य चुकलं फार. तुम्ही काही बेमानी केली लोकांसोबत असं होऊ शकत नाही. आम्ही त्या मुद्द्यासोबत प्रामाणिक असलो पाहिजे हे फार महत्वाचं आहे. कर्जमुक्तीचा धागा जो या ताईनं आम्हाला बांधला, जे काही पदर फाडून जे आमच्याला मनगटाला जे बंधन बांधलं, ते बंधन त्या बंधनासाठी बच्ची कडू मरायला सुद्धा तयार नाही हे तुम्हाला सांगतो आहे. काही काळ कमी जास्त होऊ शकतो मान्य आहे, पण आंदोलन उभं करायला काही फार मोठी गोष्ट नाही. आता आपण सगळे तयारीचे पक्के पट्टे झालो आहे. त्याच्यानं आता आपल्या मनगटातलं आंदोलन डोक्यात गेलेलं आहे. त्याच्यानं त्या आंदोलनाची तयारी ही काही फार मोठा विषय आपल्यासाठी राहिला नाही. आणि तुम्ही सगळे समजदार आहात. आपण यश घेऊनच येऊ. नाही यश भेटलं तर आंदोलन करायला काही आपल्याला काही कोणाची परवानगी पाहिजे का? काही कोणाची परवानगीची गरज नाही आहे. त्याच्यानं आज मनोज दादा इथं आले, आम्हालाही बरं वाटलं. आम्ही ओबीसी नेत्यांनाही यावं अशा अपेक्षा होत्या. ते नाही आले तर त्यांचा प्रश्न आहे. ते नाही आले म्हणून ते वाईट आहे असंही आम्हाला म्हणायचं नाही आहे. ते आम्ही असं म्हणू शकणार नाही. माझा शेतकरी सगळ्या जातीत आहे, सगळ्या धर्मात आहे, तो सगळ्या पार्टीत आहे, गटातटात आहे. आणि तो शेतकरी म्हणून उभा राहत नाही हे आतापर्यंत आयुष्यातलं दुःख आहे. तो शेतकरी म्हणून उभा राहिला पाहिजे. ज्या पद्धतीनं सगळ्या नेत्यांनी विचार केला, मनोजदादांनी आज विचार केला,
का मी जरी एका मराठासाठी लढत असलो तरी सुद्धा माझा मराठा सुद्धा शेतकरी आहे आणि ओबीसी हा शेतकरी दुखी आहे एवढं समजून ते इथं येणं ही फार मोठी गोष्ट आहे, लक्षात घ्या. म्हणून त्यांचे पुरेसे आभार मानतो. मला वाटतं त्यांनी सुद्धा येणाऱ्या लढ्यामध्ये आपण निश्चितच पुढची बैठक आपण घेऊ, कशा पद्धतीनं लढता आला पाहिजे. उद्याचं आंदोलन रेलोका आहे, ते कुठं करायचं काय करायचं ते मीटिंग नंतर आहे आपण लगेच, कारण आज 10 मंगल कार्यालयात आपले कार्यकर्ते बसलेले आहेत, आपण शिफ्ट केलेलं आहे. बैठक झाल्यानंतर पुन्हा 11-12 वाजता आपण इथे येऊ आणि पुढच्या आंदोलनाची दिशा ठेवू. धन्यवाद. जय हिंद. आता मनोज दादा आजच्या या आंदोलनासाठी मनोजदादा जरांगे पाटील आले आणि त्यांनी एक प्रकारे शेतकरी आंदोलनाला पाठबळ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आमच्या सर्व शेतकरी नेत्यांच्या वतीने विशेषतः बच्चू भाऊ आहेत, राजू शेट्टी साहेब आहेत, रविकांतजी तुपकर आहेत, मंचावर जानकर साहेब आहेत, माझ्याबरोबर जे सीपीआयचे नेते आहेत, सर्वांच्या वतीने परत एकदा त्यांच्या ह्या भूमिकेबद्दल त्यांचं कौतुक करतो आणि एकदा टाळ्या आपण त्यांच्यासाठी वाजवल्या. इतर सुद्धा वेगवेगळ्या समाजाचे नेते पुढे येतील आणि जातीसाठी लढत असताना मातीसाठी सुद्धा लढायचं आहे, शेतीसाठी सुद्धा लढायचं आहे, हे भान सर्वजण ठेवतील अशी अपेक्षा मी त्यांच्याकडून व्यक्त करतो. ही एकजूट आता वाढते आहे. सरकारने आता अधिक अंत न पाहता आजच्या बैठकीत तोडगा काढावा असं आव्हान आमच्या सर्व शेतकरी नेत्यांच्या वतीने सरकारला या ठिकाणी करतो. मनोज दादा जरांगे पाटलांना मी विनंती करेल की त्यांनी आपल्या सर्वांना संबोधित करावं. सगळ्यांना नमस्कार. सगळ्यांना जय किसान. मी इथं आलोय शेतकऱ्याचा पुत्र, शेतकऱ्याचा मुलगा म्हणून. मी कधी माझी बाजू लपून ठेवत नाही. मागचे कोण बडबड करते त्याला बाहेर हाकून देण्यात गप्प बसतो. तुमच्या ह्या असल्या चुकीमुळं काय होतं ते सुद्धा कालचं सांगतो मी तुम्हाला. त्यांना पहिलं बाहेर काढा, नाही तर गप्पा साधायला. काल बच्चू हो ज्यावेळेस सांगत होते, तुम्ही शांत न ऐकल्यामुळं तुमच्यातलं आणि नेतृत्वातलं काय दुरावा होतो शब्दाचं हे तुमच्या लक्षात नाही. आंदोलन कोणत्या वळणावरती आहे, नेतृत्व करणारे तुम्हाला काय सांगायले, तुमच्या ह्या आरड्यामुळं गोंधळामुळं तुम्हाला कळत नाहीये भूमिका काय घ्यायची. तुमच्या गोंधळामुळं तुम्ही ऐकलं नाही. कारण आम्ही काल ते बघितलं, बच्चू भाऊ सांगत होते अर्ध्या लोकांना मिळत लागत नव्हता काय चाललंय, कारण तुम्ही तुमच्या त्याच्यात दंग होता. एखादी मोठी लढाई जिंकायची, आपण किती संयमानं शांततेनं काय शब्द केले, त्या शब्दाचे काय प्रयोग आहेत, त्याचे किती अर्थ होते, आपल्याला कसं आंदोलन पुढे चालवायचं, हे जिंकायचं कसं. कारण मूळ गाभा आंदोलक असतो. कुठल्याही आंदोलनाचा मूळ गाभा आंदोलक असतो. आणि ज्यावेळेस इकडून एखादा शब्द जातो त्यावेळेस त्यांनी जर तिकडं तो समजून घेतला तर आपल्याला भूमिका कळते. उदाहरण म्हणून सांगतो, याला जोडू नका इकडे तिकडे. मुंबईत आम्ही लाखांना गेलो, पोरं शांत ऐकत होते काय विषय, पुढं काय करायचं ठरलंय, आत्ता काय करायचं ठरलंय आणि संध्याकाळी काय सांगणार आहे. नंतरच्या वेळेत ते कुंकड जात होते, त्यांनाच माहित, तुम्ही पण बघितलं. त्यामुळे आंदोलनाचा मेन गाभा आंदोलन असतं हे कोणी विसरू नका. नसता नेतृत्वाचा काही उपयोग होत नाही. त्याची तळमळ, त्यांनी केलेले कष्ट वाया लागले. आपण जे दृष्टिकोन घेऊन राज्यातून तुम्ही इथपर्यंत आला ते साध्य झालं पाहिजे. त्याच्यासाठी व्यवस्थित ठेवून लक्ष ठेवून आपण ऐकलं पाहिजे, काय काय येतंय, माहिती काय काय.
बऱ्याचशा लोकांना काल मला वाटतं बच्चूभाऊ बोलले, नवले साहेब बोलले, तुपकर साहेब बी बोलले, आम्हाला जे वाटत होतं ना त्याच्यातल्या 25% लोकांना सुद्धा कळालं नाही हे काय म्हणून. कशी दिशा ठरवायची बाबा हो. तुम्ही 500 किलोमीटरहून इथपर्यंत एखाद्या मागणी मान्य करण्यासाठी आलात, तुम्ही जर लक्षच नाही दिलं तर ते कसं होणार. इथून पुढच्या काळात तरी शांतता, संयम ठेवा आणि काय दिशा आहे त्याच्यावरती लक्ष ठेवायचं. विषय असा आहे, मी शेतकरी म्हणून इथं आलो आणि माझं मूळ येण्याचं कारण सांगतो. मी आजारी आहे, मला चालता फिरता आणखी लई त्रास आहे. मी काल ते 6:30 वाजता बघितलं, डाव टाकला. म्हणलं आपण घरात नाही झोपू शकत. मी तुपकर साहेबांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की बाबा मी गोळ्या औषध घेऊन निघतोय. 7 वाजता मी पहिला फोन बच्चूभाऊला केला असं निघतोय म्हणून, कारण ते दम निघत नव्हता, कारण त्याच्यातून आम्ही आलो. आता टप्पा कसा असला पाहिजे आणि आता आंदोलनाची भूमिका काय असली पाहिजे. टाकलेलं सरकारचं षड्यंत्र, डाव कसा मोडायचा तो प्रति डावानंच मोडावं लागेल तरच आपण यशस्वी होऊ. आपण मात्र आता नागपूरकडे निघलं पाहिजे म्हणून आम्ही आलो. आम्हाला तुमचं मुंबईचं ठरलेलं माहीत नाही, बैठक ठरली का काय याचा मिळाला नाही आणि त्याच्यात मी पडणार पण. कारण आंदोलन हाताळण्याची वेगळी वेगळी पद्धत असते. आमचं कसं हाताळायचं, तुमचं शेतकऱ्यांचं कसं हाताळायचं, तुम्ही उभी आहेत त्याच्यात घातलं. तुम्ही पूर्ण आवश्यक शेतकरी आंदोलनात खर्च केला. कोणत्या टप्प्यावरती थांबायचं, कोणत्या टप्प्यावर नाही थांबायचं याचं ज्ञान तुम्हाला आहे. त्याच्यामुळं मी काय उगं तुम्हाला सल्ले देत बसायला देऊ शकत नाही. मी सांगायचं जा नका जाऊ. शेतकऱ्याच्या आंदोलनातला टप्पा मला माहीत नाही, मी तो शिकतोय. मी मागेही सांगितलं की 2 तारखेला बैठक लावली, त्यांच्या सगळ्याच्या संमतीनं यंत्रवलीला रद्द करून टाकली. म्हणून 2 शेतकऱ्यात गट दिसता कामा नाही. आणि त्याला काय अर्थ आहे, लढायचं शेतकऱ्यासाठी. आमचं ते बंद करून टाका. मी यासाठी बोलली होती, तुम्हाला खरं सांगतो, मी काय 2-4 मिनिटापेक्षा जास्त बोलणार नाही. मी यासाठी लावली होती, सगळे अभ्यासक तज्ज्ञ संघटनेचे सगळे संस्थापक अध्यक्ष बोलवले होते. ते लढायचं कसं सांगा, कारण माझ्याकडे एकच गोष्ट आहे, पब्लिक आहे आणि मी इमानदारीने लढतो. अभ्यासाचा आपला पत्ता नाही, जे आहे ते आहे करा, त्याला काय. पण आपण नीट करतो बाबा त्याला. आपल्याशिवाय आपला यांना कथाकथ घोडे लागल्याशिवाय हे नीट नाही होत. नाही तर न्याय नाही ना फी नाही ना काही नाही, असंच या असेच जा, अशा स्वरूपाचे. त्यामुळं यांच्याकडून समजून घेऊन एक बाजू यांच्याकडे द्यायची, दुसरी ग्राउंड लेवल आपण सांभाळू असं ते होतं. पण ते रद्द करून टाकलं, तो विषय संपला. कालचा विषय खूप वाईट वाटला, कारण पहिल्याच दिवशी जर सरकार हे डाव टाकतंय म्हणलं आपण 100% साथ दिली पाहिजे म्हणून इथपर्यंत आलो. बाकीचा काही उद्देश नाही, कोणाला उद्देश वाटू द्या, तिकडे काय वाटू द्या. आम्ही आहेत म्हणल्या भाई, बच्चे बोला चांगला माहिती आहे, आहेत म्हणलं की आहेतच ना. पण आता ते मुंबई फिंबईचं काय मी सांगत नाही. ते मला आता बोलता बोलता म्हणले तुम्ही चला मुंबईला, आपण नसलं त्यांच्या तिकडे. त्यांच्याकडे काय, त्यांना का रोग आला का इकडे, त्यांच्या पायामुळे का डिझेल लागत आहे का राखेल लागत आहे त्यांना का काही टाकायला पैसे नाही. सगळं आमचंच गाबाळ आणलंय ते आता बोलत. सगळ्या गोष्टी आहेत ना त्यांचं. पण ते त्या निर्णयात मी पडणार नाही. मी वितुष्ट आणणारा पोरगा नाही. तुमचं जसं ठरलंय त्या पद्धतीनं तुमचं युवा. पण आता आम्ही जाऊ दे, पण नाही सांगायचं. चलो, धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना, शुभेच्छा. ताकदीनं लावून धरा. राज्यातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची ही पहिली वेळ हे मी पहिल्यांदाच बघितलं. सगळ्या शेतकरी संघटनेचे पात्र एका जागेवर आले. असं न्याय मिळाला काही वेळ लागत, काही लागत. कारण हे जे चित्र राज्याने बघितलं ना, हे 10-15 जण असे गोल बसलेले, तिथंच यांची जिरली. कारण हे एकमेकात बसत नाहीत, कोपर खेळायला असतात पहिल्या. तर ते मनभेद सगळ्यातच असते. ते येऊ नको पुढे येऊ, तू तेवढे पुढे जाईन का काय, पुढे जाऊ दे, पण शेतकऱ्याचा न्याय मिळेल ना, हे कवा बघतो. आपल्या ते पुढे आता मानपानाच्या फोटोच्या मीडियात मीच पाहिजे, दिवस कसं काय बोलला वयात, मला बोलायला दिलं नाही, माईकच माझ्या डामाला बंद कसं काय पडा, बंद पडला तिकडे डोंगर करून शेतकर. आपल्यात ना एक खोडी मोडल्या पाहिजे. एक जण करते ना, बळ द्यायचं मोकळं व्हायचं. पदार्थ शेतकऱ्याच्या पुढे एवढं स्वप्न बघायचं.
आपण ते मानपानापासून सुद्धा सगळ्यांनी लांब जाण. मला वाटतं गेले सगळे शेतकरी संघटनेत खरंच त्यांचं कौतुक करायला पाहिजे की ते सगळे मानपान सोडून त्यांचे पद प्रतिष्ठा सोडून एका जागेवर ते सगळे उभा राहिले. नक्की यशस्वी करा. आम्ही आहेत. धन्यवाद. धन्यवाद मनोज दादा. ज्या पद्धतीनं तुम्ही शेतकऱ्याच्या या लढ्याला बळ दिलं, निश्चितपणे हा लढा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानतो. यानंतर भाऊ लगेच मुंबईच्या मीटिंगसाठी जाणार आहे आणि बाकीच्या कार्यकर्त्यांना आपल्याला इथंच थांबायचं आहे. जेवणाची व्यवस्था सुद्धा इथंच आहे.